नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण चना डाळ घालून एकदम चमचमीत अशी शेपूची भाजी बनवणार आहोत, जी तुम्ही कधीही खाल्ली नसेल। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर एकदम चविष्ट अशी शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण तेल ॲड करूयात। तेल हे छान असं गरम झालं की इथे मी या 2 कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। चांगल्या प्रकारे सोलून तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत, बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण यामध्ये ॲड करूयात। शक्यतो पालेभाज्या बनवताना लसणाचा वापर हा जास्त करा, त्यामुळे या ज्या भाज्या आहेत त्या आणखीन चविष्ट बनतात। आता आपण मीडियम फ्लेमवरच याचा कलर थोडासा हलकासा चेंज होतोपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊयात। चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या जो लसणाचा कलर आहे तो हलकासा चेंज झालेला आहे। लसूण हा कच्चा अजिबात ठेवायचा नाही। हलकासा याचा कलर चेंज झाला की जी भाजी आपण बनवणार आहोत ती आणखीन चविष्ट बनते। लसणाचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो, त्याचा अर्क जो असतो लसणाचा तो त्या भाजीमध्ये उतरतो। तर यामध्ये आता आपण इथे मी या 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। या कमी तिखटवाल्या आहेत म्हणून 4 घेतलेल्या आहेत। आता या आपण यामध्ये ॲड करूयात। लहान मुलांना जर शेपूची भाजी देताना तुम्ही फक्त लसूण आणि मीठ टाकूनच जर भाजी दिली ना, तेही ते आवडीने खातील। जर त्यांना मिरची चालत नाही, लहान मुलांना तिखट आवडत नाही, त्यामुळे तुम्ही फक्त लसूण आणि मिठाची भाजी बनवून दिली ना, तीही ते आवडीने खातील। इतकी चविष्ट बनते ही शेपूची भाजी। आता आपण मीडियम फ्लेमवर हे हलकसं परतून घेऊयात। तर आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत इथे मी हा मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये ॲड करूया। तुम्हाला जर शेपूची भाजी बनवताना कांदा चालत नसेल तर तुम्ही यामध्ये नाही ॲड केला तरी चालेल, तो स्किप करू शकता। आता यामध्ये आपण हा कांदा ॲड करूयात आणि मीडियम फ्लेमवरच 1-2 मिनिटं फक्त आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आहे। याचा जास्तही कलर चेंज होऊन द्यायचा नाहीये, हलकासा ट्रान्सपरंट दिसेल एवढाच हा आपण कांदा परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण 1 टोमॅटो बारीक कट केलेला तो ॲड करूयात। आता ह्या आपण मीडियम फ्लेमवरच 2 मिनिटं आपण हे सर्व छान असं परतून घेऊयात, जेणेकरून हा जो टोमॅटो आहे याचा थोडासा कच्चापणा कमी होईल। त्यामुळे हा फक्त आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं, जास्तीत जास्त 2 मिनिटं आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आहे। इथं फ्लेम हा मी हाय ठेवलेला आहे। हाय फ्लेमवर हे सर्व परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण इथे मी ही चना डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, 4 तास भिजत घातलेली होती। तुम्ही ही रात्रभरही भिजत घालू शकता। आता ही आपण यामध्ये ॲड करूयात। चना डाळ घालून जर तुम्ही कधी शेपूची भाजी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच अप्रतिम लागते। इतकी चविष्ट बनते ही शेपूची भाजी, तुम्ही सारखी सारखी बनवून खाल। आता आपण हे सर्व एकदा परतवून घेऊयात। फ्लेम इथे मी हाय ठेवलेला आहे। जर तुम्हाला जास्त घाई असेल किंवा तुम्हाला पटकन शेपूची भाजी जर बनवायची असेल चना डाळ घालून, तर तुम्ही ही जी चना डाळ आहे ती हलकसं कोमट पाणी बनवून ती तुम्ही त्यामध्ये भिजत घालू शकता। अगदी पटकन भिजते ही चना डाळ, जास्तीत जास्त 1-2 तासात ती छान अशी भिजली जाते। कोमट पाणी किंवा तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता। आता हे सर्व एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे मी ही शेपूची भाजी घेतलेली आहे। 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतरच ती मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता ही आपण यामध्ये ॲड करूयात। याचं पूर्णपणे पाणी हे निथळून द्यायचं आहे, त्यासाठी मी इथे ही चाळण घेतलेली आहे। पाणी हे छान असं निथळल्यानंतर आता ही आपण यामध्ये ॲड करूयात। फ्लेम हा लो ठेवलेला आहे। तर आता लो टू मीडियम फ्लेमवरच आपण ही जी शेपूची भाजी आहे ती छान अशी मिक्स करून घेऊयात। तुम्ही ही चना डाळ घालून केलेली शेपूची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा, लहान मुलांना तर खूपच आवडणार। एकदम टेस्टी बनते ही शेपूची भाजी। तर छान अशी मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात। मीठ हे या स्टेजलाच ॲड करा, जेणेकरून आपल्याला मिठाचा अंदाज कळतो। सुरुवातीला जर ॲड केलं तर शेपूची भाजी जी आहे ती खारट होऊ शकते। आता हे छान असं मिक्स करून घेऊयात। एकदा हे छान असं परतवून झाल्यानंतर आता यावर आपण झाकण ठेवून ही जी भाजी आहे ही आपण फक्त 2च मिनिटं वाफवून घेणार आहोत। शेपूची भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन बनते। आता यावर आपण झाकण ठेवून देऊयात। फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे। 2च मिनिटं आपण ही वाफवून घेणार आहोत।
तर साधारण 2 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण उघडून बघूयात। वाह, तर तुम्ही इथे बघू शकता एकदम चमचमीत अशी ही चणा डाळ घालून केलेली शेपूची भाजी बनलेली आहे। एकदा आपण ही मिक्स करून घेऊयात। शेपूची भाजी कवळी असल्यामुळे अगदी पटकन बनते, जास्त वेळही लागत नाही। एकदम चमचमीत बनलेली आहे शेपूची भाजी, तुम्ही इथे बघू शकता। तर अशी भाजी तुम्ही कधीही खाल्ली नसेल, एकदम चमचमीत अशी ही चणा डाळ घालून केलेली शेपूची भाजी आज आपण बनवली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि इंस्टाग्रामवर फॉलो नक्की करा।